नमस्कार मित्रो, मी पी आर पाटील मध्ये आपलं स्वागत करतोय आणि या प्रकरणामध्ये आपण बघणार आहोत भारताचे गव्हर्नर जनरल्स हा भाग एक आहे, ज्याच्यामध्ये आपण 1773 पासून ते 1857 पर्यंतचे सर्व गव्हर्नर जनरल्स बघणार आहोत. आणि अजून एक व्हिडिओ असेल ज्याच्यामध्ये आपण 1857 पासून ते 1947 म्हणजे स्वातंत्र्यापर्यंत जे गव्हर्नर जनरल्स आहेत तर ते आपल्याला कव्हर करायचे आहेत. ठीक आहे. एकतर आपण स्टडी करत असताना आपल्याला एकतर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत तर त्यांचा थोडासा अंदाज घ्यायचा आहे, त्याच्यानुसार आपल्याला स्टडी प्रिपरेशन करायचं आहे. आणि हे लक्षात घ्या की याच्यावरती एखाद दुसरा क्वेश्चन हा दरवर्षी बनलेला असतोच, त्यामुळं आपल्याला हे जे गव्हर्नर जनरल्स आहेत तर ते फार महत्त्वाचे ठरतात. चला तर मग स्टार्ट करूया. एक पहिलं जे आहे म्हणजे आपण बघतोय 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्ट नंतर जे काय गव्हर्नर जनरल्स आहेत तर ते बघायचे आहेत. याच्या आधी काय होतं तर याच्या आधी गव्हर्नर हा शब्द वापरला जात होता आणि 3 गव्हर्नर होते. एक म्हणजे बेंगॉल, दुसरा आहे बॉम्बे आणि तिसरा आहे मद्रास. ठीक आहे. आता इथून पुढे आपण यांचा उच्चार करत असताना गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल असा करेल, हे लक्षात असू दे. कारण का तर बऱ्याचदा आपण काय करतो की हा इथून पासून म्हणजे जवळपास 73 पासून ते 1833 पर्यंत सगळे जे असतील ते गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल असतील आणि इथून पुढं गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे. हे आपण पुढं जसं बघत जाईल त्याप्रमाणे आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे. चला तर स्टार्ट करूया. हे 3 मुद्दे लक्षात आले. गुड. आता इथून पुढं स्टडी करत असताना म्हणजे ज्यावेळी मी काही याच्यामध्ये जे मुद्दे सांगेल किंवा काही जे याच्यामध्ये इन्क्लूड नसलेल्या गोष्टी सांगेल तर ते तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत किंवा व्हिडिओ तुम्ही रिपीटेडली बघू शकता. मुळात वॉरन हेस्टिंगच्या काळात जर बघितलं तर वॉरन हेस्टिंगचा काळ हा एक फार विचित्र माणूस होता. यानं बऱ्याचदा खुनशी प्रकारे सुद्धा वेगवेगळी प्रकरणं अंगावर घेतली आणि महाभियोग झालेला व्यक्ती होता. म्हणजे इम्पिचमेंट, महाभियोग झालेली व्यक्ती आहे, हेही लक्षात ठेवा. मी इथं पुढं कदाचित उल्लेख नसेल याच्यात. महाभियोग म्हणजे इम्पिचमेंट, याला पदावरून पदच्युत करण्यासाठी याच्यावरती यानं जे पदावर असताना ज्या ज्या गोष्टी केलेल्या त्या विरोधात केसेसी इंग्लंडमध्ये चालू होत्या, ते लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर महाभियोग आपल्याला बघायचा आहे पुढे जाऊन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट आला. रेग्युलेटिंग शब्दावरून काय येतं तर नियंत्रण. कंपनीच्या भारतातील जे काय व्यवहार आहेत, व्यापार आहे, याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून हा कायदा आणण्यात आला. कुणाच्या काळात? वॉरन हेस्टिंगच्या काळात. आधीची दुहेरी शासन व्यवस्था होती. दुहेरी शासन व्यवस्था कुणाच्या काळात सुरू करण्यात आलेली होती तर क्लाईव्हच्या काळात सुरू करण्यात आलेली ही जी दुहेरी शासन व्यवस्था आहे तर ती कॅन्सल केली आणि आता रेग्युलेटिंग ॲक्ट येईल आणि त्यानुसार मग कंपनीच्या व्यापारावरती आणि त्यांचे जे काही इतर जे काही अफेअर्स असतील त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी हा कायदा आणलेला आहे. यानुसार मग कोलकातामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. बरं, मी कायद्यांविषयी वेगळं लेक्चर घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कायदे अभ्यासू शकता. याच्यामध्ये फार बाकीचा डिटेल्स आपल्याला बघायचे. एकतर यानं सर्वोच्च न्यायालयाची याच्या काळात सुरुवात झालेली आहे. त्यानंतर कर गोळा करण्यासाठी कलेक्टर नावाचं पद तयार केलं. कलेक्टर म्हणजे कोणतं? जिल्हाधिकारी. ठीक आहे. हे पद कुणाच्या काळात तयार झालं असा जर प्रश्न विचारला तर कुणाच्या काळात असेल? वॉरन हेस्टिंगच्या काळात आहे. यानं महसूल गोळा करण्यासाठी पंचवार्षिक योजना आखली. म्हणजे 5 वर्षांसाठी यानं कर फिक्स्ड केलेला आहे, कायम केलेला आहे आणि यासाठी त्यानं लिलाव पद्धत वापरलेली आहे. भारतात लिलाव पद्धत पहिल्यांदा कोणी वापरली असेल तर तो कोण आहे? वॉरन हेस्टिंग आहे. आणि यांच्या वसुलीसाठी अमिल या भारतीय व्यक्तीची सुद्धा निवड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कर वसुलीसाठी कर समिती किंवा रिव्हेन्यू बोर्डची स्थापना करण्यात आली, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर यानं काय केलं तर प्रत्येक जिल्हा जो आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 6 डिव्हिजन तयार केले आणि या प्रत्येक हा जिल्हा असेल तर ह्याचं विभाजन हे कशामध्ये होईल तर 6 भागांमध्ये विभाजन होईल आणि या प्रत्येकावरती एक काय असेल? कर समिती असेल. ठीक आहे. कर समिती, जेणेकरून कर संकलन सोपं होईल यासाठी यानं ही अशी सिस्टीम बनवलेली आहे. आणि प्रत्येक या डिव्हिजनला एक काय असेल? दिवाण असेल, जो काय असेल? जो कर जमा करेल. ठीक आहे. आणि जिल्ह्याला नायब दिवाणाची नेमणूक करण्यात आलेली.
त्यानंतर हिशेब तपासणीसाठी एक राय रावत नावाचा अधिकारी निवडण्यात आला. पहिला कोण होता तर राजा राय वल्लभ हा पहिला असा अधिकारी होता. ठीक आहे. याच्यामध्ये काय काय महत्वाचं, सर्वोच्च न्यायालय, रेग्युलेटिंग ऍक्ट, कलेक्टर पदाची निर्मिती, लिलाव पद्धतीनं महसूल जमा, रेव्हेन्यू बोर्डची स्थापना आणि ही कर समिती, प्रत्येक डिव्हिजनला एक एक कर समिती असेल. ठीक आहे. त्यानंतर याच्या काळात बरीचशी राजकीय उलाढाली झाल्या, बरीचशी युद्धही झालेली दिसतील. एकतर हेस्टिंग आला त्यावेळी लक्षात घ्या, मराठा स्ट्रॉंग आहेत, मराठा आहेत, म्हैसूरी आहे, इकडं निजामी आहे. म्हणजे याचा जो काळ आहे तर हा नवीन म्हणजे अर्भकाचा जसा काळ असतो तर त्या काळात हा भारतात आलेला आहे. आणि यावेळी बरीचशी जी साम्राज्य आहेत तर ती फार स्ट्रॉंग दिसतात. म्हणजे 1772ला जेव्हा हा आला त्यावेळी माधवराव होते, बरोबर आहे. मग पहिलं मराठा युद्ध हे 1775 ते 1782च्या काळात झालं आणि सालबाईचा तह झाला, सालबाईचा तह झाला आणि यानं फार चतुराईनं मराठ्यांना या युद्धातून बाजूला काढलं. कारण तिन्ही म्हणजे इकडं मराठे आहेत, इकडं म्हैसूरशी यांचं युद्ध चालू होईल. म्हैसूर युद्ध कधी चालू होतं 1780 मध्ये, मराठ्यांचं कधी 1775 मध्ये आणि इकडं निजाम. म्हणजे या तिघांशी ॲट अ टाइम यांची युद्ध चालू होती आणि ते इंग्रज. तर यांनी काय केलं तर एक तर यांना हे माहिती होतं की म्हैसूर फुटणार नाही, त्यामुळे त्यांनी मराठ्यांना बाजूला केलं सालबाईच्या तहानं आणि निजामांनाही तह करून यांनाही बाजूला केलं. आणि त्यांनी मग 1784 मध्ये 1782 पर्यंत हैदर अली युद्ध करत होता आणि 1784ला त्याचा मृत्यू झाल्यानंतर मग टिपू सुलताननं पुढे युद्ध चालू ठेवले. ठीक आहे. म्हणजे दुसरं म्हैसूर युद्ध या काळात झालेलं. पहिलं कधी झालं, पहिलं झालं 67 ते 69, जे की म्हैसूर जिंकलेलं आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. दुसरं म्हैसूर युद्ध झालं. त्यानंतर रोहिल्यांचं युद्धही याच्याच काळात झालेलं आहे. त्यानंतर ही 3 प्रकरणं आपल्याला बघा, एक तर चेतसिंग प्रकरण, नंदकुमार प्रकरण आणि अवधचं बेगमांचं प्रकरण. ठीक आहे. आता एक एक प्रकरण बघूया. नंदकुमार प्रकरण काय होतं तर नंदकुमार आणि एक बेगम होती. तर त्या नंदकुमारनं ॲक्च्युली हे हेस्टिंग आणि त्याचा एक मित्र बारवेल, ह्या दोघांमधला हा जो वाद होता तर नंदकुमारनं बारवेलला एक पत्र लिहिलं ज्याच्यामध्ये हेस्टिंगनं राणी तिथली जी बेगम होती, बेगमनं स्वतःच्या मुलाला गादीवर बसण्यासाठी करप्शन जवळपास 3.5 लाखाचं काय म्हणतो आपण त्याला लाच घेतल्याचं त्यानं पत्रामध्ये लिहिलं. आणि त्याच्यावरून मग हेस्टिंग आणि यांच्यामध्ये वाद छिडला आणि त्याच्यात हेस्टिंग्सनं नंदकुमारवरती डोळा ठेवून किंवा त्याला चुकीचं जाहीर करून त्याला फाशीची शिक्षा दिली. हे एक प्रकरण झालं. दुसरं अवधच्या बेगमांचा आणि चेतसिंग. चेतसिंग कोण होता तर बनारसचा राजा आहे. बनारसचा राजा, आता एक मिनिट इथं तुम्हाला सांग, मुळात बनारस काय होतं तर हे अवधचं राज्य आणि ह्याचं वत्सल कोण आहे तर हे आहे बनारस. अवधचा वत्सल कोण आहे बनारस. आणि अवधवरती ज्यावेळी ब्रिटिशांनी फोर्स करायला सुरुवात केली, म्हणजे सुजा उद्दौलाचा ज्यावेळी मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर असफ उद्दौला जो काय गादीवर बसलाय त्याच्याकडं सारखा तगादा लावलेला इंग्रजांनी की जे काही कर्जाची रक्कम आहे तर ती वापस करावी. आणि त्यासाठी असफ उद्दौलानं बनारस कुणाला दिलं, इंग्रजांना दिलं. आणि बनारस दिल्यानंतर त्यानं जवळपास 22 लाख रुपये हे त्यांनी इंग्रजांना देणं हे भाग पाडलं. मग आता हे 22 आणि त्यावेळी तह करताना एक गोष्ट ठरवण्यात आली की इथून पुढं इंग्रज त्याची किंमत वाढवणार नाहीत. आणि ही वेळोवेळी किंमत वाढवतही गेले. बनारसचा राजा चेतसिंगनं बऱ्याच वेळा लाच ही दिलेली होती, पण पुन्हा ही रक्कम त्यांनी 50 लाखावर केली. आणि ही आता रक्कम देणं चेतसिंगला अवघड झालं म्हणून त्याला पदच्युत केलं, त्याला शिक्षा दिली आणि त्याचा मुलगा गादीवरती बसला. याही गोष्टीवरती, त्याचा मुलगा नाही त्याचा पुतण्या, तर याही गोष्टीसाठी वॉरन हेस्टिंगवरती फार मोठ्या प्रमाणात ब्रिटनमध्ये टीका केली गेलेली आहे. कारण हे काही योग्य नव्हतं, कारण ऑलरेडी इंग्रजांनी बाकीच्या जे म्हणजे कर हा येतच होता, हप्ते येत होते, बऱ्याचशा गोष्टी होत्या, तरीही चेतसिंगला तिथून पदावरून काढलं. तिसरं मोठं प्रकरण म्हणजे अवधच्या बेगमचं प्रकरण. मुळात अवधच्या बेगम ज्या होत्या तर त्यांनी ऑलरेडी जवळपास असं म्हटलं जातं की 5,60,000 युरोज जास्त होते का, एक मिनिट,
बरोबर. तर एवढे युरोजचं जेवढे दागिने असतील तर ते हेस्टिंग्जला किंवा कंपनीला दिले होते. तरीही कंपनीला अजून त्यांच्याकडून दागिने पाहिजे होते आणि त्यासाठी कारण एक तर एवढी जी युद्ध झाली तर युद्धाची भरपाई कुठून करणार? तर भरपाई करण्यासाठीही अशा पद्धतीनं यांच्याकडून हप्ते घेतले जात होते, कर जमा केला जात होता आणि ही जवळपास नंतर असं म्हटलं जातं की 105 लाख युरोज एवढी संपत्ती त्यांच्याकडून उकळण्यात आली आणि याही गोष्टीवरती पुढं जाऊन वॉरन हेस्टिंगवरती मोठ्या प्रमाणावर टीका झालेला आपल्याला बघायला मिळते. तर ही 3 प्रकरणं आहेत, ही कुणाच्या काळात झाली? तर तिन्हीच्या 3 प्रकरणं ही हेस्टिंगच्या काळात झालेली आहेत. त्यानंतर हेस्टिंगच्या काळात बरीचशी साहित्य निर्मिती झाली. एक म्हणजे तुम्हाला हे सगळ्यात फेमस विल्यम जोन्स जो आहे तर हा माहिती असावा, कारण वॉरन हेस्टिंगच्या शेवटच्या काळात त्यानं बरेच भारतामध्ये सुधारणा करायचा प्रयत्न केला. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना यावेळी करण्यात आली 1784 मध्ये. त्याचबरोबर भगवद्गीतेचा अनुवाद चार्ल्स विकिन्स यांनी केलेला होता आणि याला प्रस्तावना कुणी दिलेली तर हेस्टिंगनं दिलेली आहे. त्यानंतर कोड ऑफ गेंटू लॉ हे जे पुस्तक आहे म्हणजे हिंदू आणि मुस्लिम या कायद्यांचे संकलन करण्यात आलेलं आहे. कारण एकतर भारतावर जर राज्य करायचं असेल तर इथं नेमकं कोणते कायदे चालतात तर ते त्यांना माहिती असावं यासाठी म्हणून हे कायद्यांचं संकलन केलेलं दिसेल. त्याचबरोबर याच काळात संन्याशांचा उठावी झालेला आणि त्याच्यावरती जी काय आनंदमठ जी कादंबरी आपण बघितली तर ती बंकिमचंद्र चटर्जींनी याच काळात लिहिलेली आहे. ठीक आहे. त्याचबरोबर इतर गोष्टी काय काय आहेत तर एकतर विवाह कर रद्द करण्यात आला. त्याचबरोबर गुलामगिरीची प्रथा बंद करण्यासाठी एक गुलामगिरी कायदा आणण्यात आला, भारतीय गुलामगिरी कायदा म्हणजे स्लेव्हरी इथून बंद करण्यात आली. त्याचबरोबर कोलकातामध्ये एक सरकारी टाकसाळ सुरू करण्यात आली मिंटिंगसाठी म्हणजे कॉइन्स मिंट करायला. त्यानंतर कागदी चलनाचा यानं प्रयत्न केलेला होता पण तो अयशस्वी ठरलेला आहे. त्याचबरोबर कंपनीला मीठ बनवण्याचा अधिकारही कुणाच्या काळात प्राप्त झाला? वॉरन हेस्टिंगच्या काळात प्राप्त झालेला आहे. ही पंचवार्षिक महसूल पद्धत तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं वॉरन हेस्टिंगचा काळ फार इम्पॉर्टंट राहतो कारण या काळात त्यानं बऱ्याचशा नवीन संकल्पना मांडायचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर हे लॉर्ड कॉर्नवॉलिस हा एक फार महत्त्वाचा असणारा व्यक्ती आहे कारण यानं बऱ्याचशा प्रशासकीय सुधारणा केल्या आणि आजही आपण त्या प्रशासकीय सुधारणा वापरतो. ठीक आहे का? तर तुम्हाला लक्षात येईल की त्यानं काय काय बदल केले. आता मुळात हा कधी भारतात आला तर मी तुम्हाला नेहमी सांगतो की 1776 ते 83 हे काय झालं अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि तिथं हा हरलेला माणूस आहे. तो इथं आल्यानंतर त्याच्या बऱ्याचशा चुका ज्या अमेरिकेत झाल्या तर त्या इथं सुधारायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. पहिली गोष्ट प्रशासकीय सुधारणा बघायची. प्रशासकीय सुधारणा जर बघितल्या तर ह्याला भारतीय नागरी सेवांचा जनक असंही म्हटलं जातं. फादर ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस असं म्हटलं जातं. मुळात हा आल्यानंतर याला हे दिसायला लागलं की भारतात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार. आता वॉरन हेस्टिंगनं स्वतः त्याच्यावरती जे का महाभियोग चालू होता तर तो कशामुळे होता तर भ्रष्टाचारामुळे होता. त्याचबरोबर रॉबर्ट क्लाईव्ह बरीचशी संपत्ती भारतातून घेऊन गेला. अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या आणि मग ही जी हा जो भ्रष्टाचार होता थांबवायचा कसा त्याच्यासाठी त्यानं काय केलं तर पगार वाढवले. म्हणजे जवळपास 1500 वगैरे पाऊंड असे पगार यांचे करण्यात आले जेणेकरून त्याला वाटलं की पगार वाढला तर भारतीय जे काय ब्रिटिश अधिकारी आहेत तर ते काय करतील करप्शन कमी करतील. ठीक आहे. त्याचबरोबर यानं भारतीय लोक याला वाटत होतं की बरेचसे भारतीय लोक हे करप्ट आहेत भ्रष्टाचारी आहेत आणि ते तेवढ्या लायकीचे नाहीत म्हणून यानं मग प्रशासकीय व्यवस्थेचे युरोपियनीकरण करण्याला सुरुवात केली. हा असा एक क्वेश्चन विचारला जातो की प्रशासकीय व्यवस्थेचे युरोपियनीकरण कोणाच्या काळात झालं? कोणाच्या? लॉर्ड कॉर्नवॉलिस. त्यानंतर भारतीयांची नेमणूक जी आहे तर ती 500 पाऊंडपेक्षा कमी वेतनावर करण्याचे आदेश देण्यात आले. हे याच्यावरून लक्षात घ्या की भारतीय लोकांना कोणत्या म्हणजे एक लेवल ठरवलेली होती याच्या पलीकडे जायचं नाही. सुभेदार हे पद आणि याच्यावरती कुणालाही भारतीयाची निवड करायचं नाही असं ठरवण्यात आलेलं होतं. नियुक्ती मात्र करत असताना यानं पात्रता हा निकष ठेवला. म्हणजे मामा भाचे जावई आहे ह्या बऱ्याचशा गोष्टींमुळे जे काय नेमणूक केली जात होती तर ही आता इथून पुढे केली जाणार नाही. तर जर त्याची तेवढी क्वालिटी असेल तो जर पात्र असेल तरच त्याची नेमणूक केली जावी असं यानं ठरवलेलं आहे. यानं कॉर्नवॉलिस कोड आणला जेणेकरून आपल्याला जे काय
म्हणजे ह्याला संहिता म्हटलं जातं, म्हणजे नियमावली एक आणली ज्याच्यावरून बरेचसे लोक काय केली जातील, ज्यांचं बिहेवियर आहे ते कंट्रोल करण्यात येईल. ठीक आहे. यानं पोलीस प्रशासनातही बऱ्याचशा सुधारणा आणलेल्या आहेत. आता याच्यामध्ये काय आणलं तर एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती की जर प्राचीन भारत बघितला तर त्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे हे अधिकार कोणाकडे होते, एकतर जमीनदार किंवा गावातल्या जे का व्यक्तीकडे असायचे. आता यांनी काय केलं तर जमीनदारांचे हे जे पोलीस प्रशासना संबंधित जे काय अधिकार असतील, म्हणजे कायदा सुव्यवस्था संदर्भात जे काय अधिकार असतील तर ते काढून कोणाला देण्यात आले, तर पोलिसांना देण्यात आले. दुसरं म्हणजे 400 चौरस किमीचा एक एक जिल्हा करण्यात आला आणि या प्रत्येक जिल्ह्यावरती एक दरोगाची नेमणूक करण्यात आली. हे लक्षात घ्या. दरोगा म्हणजे कोण? हापूसिंग. ओके. इथं प्रत्येक 20 मैलावरती एक एक पोलीस चौकी असेल. 20 मैल याच्यावरती प्रत्येक 20 मैलावर एक पोलीस चौकी, एका जिल्ह्याला एक दरोगा. आणि पुढे जाऊन मग 1791 मध्ये काही कायदे तयार करण्यात आले ज्याच्यानुसार पोलीस अधीक्षकचे अधिकार काय असतील तर ते निर्धारित करण्यात आले. ठीक आहे. म्हणजे दरोगाची स्थापना मंगनीराम पण तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. गंगाजल जर पाहिलेलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. गंगाजल, दरोगा, मंगनीराम. तर सेम ही स्थापना कोणी केलेली आहे, तर ही कॉर्नवॉलिसने केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बऱ्याचशा न्यायालयीन सुधारणा याच्या काळात झालेल्या आहेत. मुळात सुप्रीम कोर्टची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली? 1773च्या कायद्यानुसार झाली. ठीक आहे. आता प्रांतिक न्यायालयांची जी काय रचना आहे किंवा स्थापना कोणाच्या काळात झालेली आहे? कॉर्नवॉलिसच्या. कोलकाता, ढाका, पटना आणि मुर्शिदाबाद या 4 ठिकाणी प्रांतिक न्यायालयांची स्थापना करण्यात आली. आणि सर्व दिवाणी खटले असतील तर हे 4 न्यायालयांकडे देण्यात आले. ठीक आहे. त्यानंतर आता आधी जिल्हाधिकारी, हा जर जिल्हाधिकारी असेल तर याची 2 कामं होती. एक म्हणजे महसूल जमा करणे, कलेक्टर ज्याला म्हणतो, आणि दुसरं म्हणजे न्यायदान करणे, न्यायदान ज्याला आपण दंडाधिकारी म्हणतो, दंडाधिकारी. आता ही दोन्ही कामं करत असल्यामुळे याला असं वाटत होतं की क्वालिटी कॉम्प्रोमाइज व्हायला लागली. त्यामुळं हे जे काम आहे न्यायदान किंवा दंडाधिकारीचं ते ह्या कलेक्टरपासून किंवा जिल्हाधिकाऱ्यापासून वेगळं करण्यात आलं. म्हणजे हा फक्त आता कशावरती काम करेल? महसुलावरती काम करेल. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यामुळं हा मुद्दा लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर यानं असं सांगितलं की साक्षीदाराचा धर्माच्या खटल्यावर परिणाम होणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे साक्षीदार कोणत्याही धर्माचा असू देत, त्याचा खटला त्याच्या बाजूने वळवता येणार नाही. त्यानंतर फौजदारी खटले, मुलकी खटले. आता फौजदारी खटले हे मुस्लिम कायद्यानुसार होतील. मुलकी खटले असतील ती संबंधित व्यक्तीच्या धर्मानुसार, आणि ज्या गोष्टी या दोन्ही धर्मांमध्ये बसत नाहीत किंवा दोन्ही कायद्यांमध्ये बसत नाहीत तर ते इंग्लिश कायद्यानुसार सॉल्व्ह करण्यात येतील असं सांगण्यात आलं. ठीक आहे. त्यानंतर येतोय आणि इथं लक्षात घ्या की याच्या काळामध्ये जमीनदारी व्यवस्था आलेली आहे. हे तुम्हाला वेगळ्या प्रकरणात मी सांगितलेलं आहे. जमीनदारी व्यवस्था कुणाच्या काळात? लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळात. आणि त्याला मदत कुणी केली? तर जॉन शोअरनं. हे लक्षात घ्या. ठीक आहे. यांचा कालखंड आहे 93 ते 98. या काळातच 1793चा कायदा आला. बरं, इथं अजून एक सांगायचं राहिली की इथं आता हा एकतर गव्हर्नर जनरल पण आहे, प्लस आर्मीचा किंवा लष्कराचा कमांडर इन चीफ पण हाच असेल. कमांडर इन चीफ. हे का सांगतोय? कारण याच्यासाठी मोठा त्याने एक कायदा आणला. 1786ला एक कायदा पास करण्यात आला ह्याच्या हट्टामुळं, आणि त्यामुळं मग कमांडर इन चीफ हे पद कुणाकडे देण्यात आलं? गव्हर्नर जनरलकडे देण्यात आलं. ठीक. त्यानंतर सर जॉन शोअर हा एक फार शांतताप्रिय माणूस होता. एक तर बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचा अध्यक्षही राहिलेला आहे. यानं अहस्तक्षेपाचं धोरण स्वीकारलं. म्हणजे कोणाच्याही पॉलिटिकल गोष्टींमध्ये किंवा युद्धांमध्ये आपण भाग घ्यायचा नाही. म्हणून मग खरड्याच्या युद्धात हा निजामाच्या बाजूने उतरला नाही, म्हणून निजाम हरले. हे लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये मराठ्यांचा विजय झाला. त्याचबरोबर 1798 मध्ये झमन शाह, जो की अब्दालीचा नातू आहे, त्याचंही भारतावरती आक्रमण झालेलं होतं. ठीक आहे. 4 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक मिनिट.
त्यानंतर येईल लॉर्ड रिचर्ड वेल्सली. हा का महत्त्वाचा आहे? कारण ह्याच्या काळात खूप साऱ्या गोष्टी नवनवीन सुरू झाल्या. पहिलं म्हणजे 1798 ते 1805 हा त्याचा कालखंड आहे. तैनाती फौजा, जे की सेपरेट चॅप्टरमध्ये आपण धोरणांमध्ये बघूया. तैनाती फौजां लादायला कोणी सुरुवात केली? लॉर्ड रिचर्ड वेल्सली यांनी. आणि पहिलं अशी तैनाती फौजा स्वीकारणारी भारतातील सत्ता कोण? तर निजाम. यानं भारतीय लोकांसाठी तैनाती फौजा म्हणजे काय? तर ब्रिटिश सैन्य आहे. मी तुम्हाला दुसऱ्या लेक्चरमध्येही सांगेल, फक्त इथं संदर्भ घ्या. तैनाती फौजा ज्या आहेत त्या म्हणजे ब्रिटिश सैन्य हे कोणत्याही भारतीय सत्तेच्या एखादं सत्ता असेल तर त्यांच्या एरियामध्ये राहील किंवा त्याच्या दरबारात राहील आणि त्याची सगळी व्यवस्था, त्याचा सगळा खर्च कुणी बघायचं? तर त्या राज्यानं बघायचं. या बदल्यात ब्रिटिश सरकार त्या राज्याला संरक्षण प्रोव्हाइड करेल असं या कायद्यानुसार ठरवण्यात आलं. ठीक आहे. असा पहिला कोण? तर निजाम. ठीक आहे. त्यानंतर भारतीय लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. असाही प्रश्न येऊ शकतो की फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना कोणाच्या काळात करण्यात आली? कोणाच्या? लॉर्ड रिचर्ड वेल्सली. आणि हे लक्षात ठेवायचं, आर्थर आणि रिचर्ड असे दोन भाऊ होते. तर हा रिचर्ड जो आहे तर तो गव्हर्नर जनरल आहे आणि आर्थर कोण होता? तर सेनापती होता. ठीक आहे, हे लक्षात राहू दे. बरं, हे तैनाती फौजा लादण्याचं कारण काय होतं? एक तर नेपोलियनचा युरोपमध्ये मोठा म्हणजे त्यानं विळखा घातलेला होता. नेपोलियनचा उदय झालेला होता आणि नेपोलियन भारताकडे पोहोचू नये यासाठी म्हणून त्यानं तैनाती फौजांचा भारतामध्ये स्वीकार करायला म्हणजे ते लादायला सुरुवात केली, जेणेकरून भारतीय सत्ता या कोणत्याही परकीय सत्तेशी संबंध प्रस्थापित करणार नाही. याच काळात चौथे म्हैसूर युद्ध झालं. 1799ला टिपू सुलतान मारला गेला आणि म्हैसूर राज्य हे संपून गेलं. ठीक आहे. त्यानंतर मराठ्यांबरोबर यांना वसईचा तह केला आणि पेशव्यांवरती तैनाती फौजा लादल्या. मी पेशवे म्हणतोय, मराठे म्हणत नाही. पेशव्यांनी म्हणजे दुसरा बाजीराव, पळपुटा बाजीराव जो होता तर तो कुणाकडे गेला? तर इंग्रजांकडे गेला आणि इंग्रजांकडे जाऊन त्यानं मदत मागितली, म्हणून त्यावेळी वसईचा तह करण्यात आला आणि तैनाती फौजांचा स्वीकार करण्यात आला. आणि तैनाती फौजा इतर मराठी सरदारांना आवडलं नाही, म्हणून मग त्यांनी दुसरं इंग्रज मराठा युद्ध 1803 मध्ये सुरू झालं. 1803 ते 1806 या काळात दुसरं इंग्रज मराठा युद्ध झालेलं आहे. त्यानंतर याच काळात शाह आलमला ताब्यात घेण्यात आलेलं होतं. लॉर्ड लेकनं शाह आलम जो की मुघल बादशाह होता त्याला ताब्यातही घेतलेलं दिसेल तुम्हाला. त्यानंतर येतोय सर जॉर्ज बार्लो, 2 वर्षांसाठी सत्तेमध्ये राहील. याच्याच काळात इंग्रज मराठा युद्ध जे होतं तर ते थांबलं. राजापूर घाटचा तह झाला आणि त्यानुसार युद्ध समाप्ती झाली. त्याच वेळी 1806 मध्ये वेल्लोर येथे शिपायांचाही उठाव झालेला आहे आणि हा पहिला उठाव होता शिपायांचा मध्ये. त्यानंतर मग 1824ला बाराकपूर छावणी झाला आणि मग 1857चा उठाव, असे 3 उठाव दिसतील तुम्हाला. याच काळात नेपोलियनचा विळखाही तुम्हाला म्हणजे तुम्हाला जर मॅप माहिती असेल तर इथं येतो तुमचं UK युनायटेड किंगडम आणि हा युरोप. तर नेपोलियन हा पूर्ण प्रदेश म्हणजे ही इंग्लिश खाडी जी आहे तर ही खाडीच्या पलीकडचा पूर्ण प्रदेश हा फक्त आणि फक्त फ्रेंच लोकांसाठी ठेवला आणि इंग्लंडची लोक यांच्याशी व्यापार करू शकणार नाहीत असं त्यांना ठरवलं. याला कॉन्टिनेंटल ब्लॉकेड असंही म्हटलं जातं. तर त्यामुळेही मग पुढे जाऊन 1813चा कायदा येईल, हे नंतरच्या ह्याच्यामध्ये सांगेल तुम्हाला. याच काळात बँक ऑफ कलकत्ता 1806 मध्ये सुरू करण्यात आली, जी की पुढे जाऊन स्टेट बँक ऑफ इंडिया झाली. स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, हा मुद्दाही लक्षात ठेवा, हे विचारलं जाईल. प्रत्येक जी बँक आहे कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास या तिन्ही बँकांची डेट आणि त्यावेळी कोण गव्हर्नर जनरल होता हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर लॉर्ड मिंटो येईल. लॉर्ड मिंटो 1807 ते 13 या काळात तो भारताचा गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल असेल. याच्या काळात बोर्ड ऑफ कंट्रोल व ब्रिटिश पार्लमेंटचा हा सदस्य राहिलेला आहे. आणि नेपोलियनचा धोका होता म्हणून यानं माल्कमला कुठं पाठवलं? पर्शियाशी मैत्री करायला. कारण का? तर नेपोलियन जर येणार असेल तर त्या मार्गाने येऊ शकतो, त्यामुळं पर्शिया म्हणजे इराण जो आहे तर इराण आपल्याशी मैत्रीपूर्व त्याचे संबंध असावेत. त्याचबरोबर सिंध प्रांत जो की भारताच्या वायव्य भागाकडे आहे तर तोही प्रांत आपल्याशी मैत्रीपूर्व असावा म्हणूनही त्यांना त्या ठिकाणी
करार केलेला तुम्हाला दिसेल. त्यानंतर 1809 मध्ये यानं रणजित सिंह बरोबरही करार केला, अमृतसरचा करार. कारण का तर 1806 आणि 1807 या 2 वर्षात नेपोलियननं कॉन्टिनेंटल ब्लॉकेड असे 2 कायदे आणलेले होते. त्याच्या भीतीने यानं या सगळ्या ही जर तुम्हाला बघितलं तर ही सगळी वायव्य दिशा आहे आणि या ठिकाणी यानं सगळ्यांशी मैत्रीपूर्व करार केलेले आणि म्हणून याला म्हटलं जातं की यानं भारताला किंवा भारत जी वसाहत होती तर तिला नेपोलियन पासून वाचवलं असंही म्हटलं जातं. 1812 मध्ये होळकरांबरोबरही करार केला आणि याच्याच काळात 1813 मध्ये चार्टर ऍक्ट आणला आणि ब्रिटिश ज्या वस्तू आहेत त्यांना भारत ही बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली. ठीक आहे, हे लक्षात असू दे. चहा आणि चायना या 2 गोष्टी सोडून, ठीक आहे, ह्या 2 गोष्टी अजूनही कंपनीकडे राहतील. बाकीच्या सगळे जे काही वस्तू असतील तर त्या कोणताही ब्रिटिश व्यक्ती व्यापारी भारतात येऊन व्यापार करू शकेल, त्याला कंपनीचाच व्यक्ती पाहिजे असं आता बंधन राहिलेलं नाही. त्यानंतर लॉर्ड हेस्टिंग, ज्याला मार्किस ऑफ हेस्टिंग अशी पदवी देण्यात आली. का तर त्यानं नेपाळ युद्धात जो काय कर्तबगारी दाखवली त्यासाठी त्याला मार्किस ऑफ हेस्टिंग्ज ही पदवी देण्यात आली. याच्या काळात नेपाळचं युद्ध झालं 1814 ते 16च्या दरम्यान आणि सुगौलीचा करार करण्यात आला. ठीक आहे, त्यानुसार मग आता ब्रिटिश हे हिमालयाच्या पायथ्याशी पोचले, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आत्तापर्यंत नेहमी म्हणजे सुरुवातीपासूनच ब्रिटिशांचं एक ध्येय होतं की हिमालयाचा बराचसा प्रदेश यांचा असावा, तर आता तो त्यांचा होईल. ठीक आहे, सुगौलीचा करार झाल्यानंतर. त्यानंतर पिंडारी, जे तुम्हाला दुसऱ्या एका मराठा वगैरे जे काही युद्धांचा आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये पिंडाऱ्यांचं दमन. पिंडारी कोण होते तर जे यापूर्वी मराठ्यांच्या सैन्यात सेवक म्हणून काम करत होते, चाकर म्हणून काम करत होते किंवा सैनिक म्हणून काम करत होते. आता जसं जसं मराठेशाही संपली, पेशवे संपले, सगळे संपल्यानंतर मग यांनी काम कुठं करायचं तर हे काय करायला लागले तर लूटमार करायला लागले आणि त्यांचं दमन करण्याची जबाबदारी कुणी घेतलेली होती, लॉर्ड हेस्टिंग्जनं. ठीक आहे, मुळात यांचा आणि गायकवाडांचे संबंध होते, हे बरीचशी हिस्ट्री आहे. ठीक आहे, ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये लक्षात येईल. त्यानंतर तिसरं इंग्रज मराठा युद्ध 1817 आणि 18 मध्ये झालं. बाजीराव, यशवंतराव होळकर इत्यादी सगळ्यांनी यावेळी या युद्धात सहभाग घेतला. होळकरांनी मग शेवटी तैनाती फौजा स्वीकारल्या आणि हे युद्ध संपलं. ठीक आहे, त्याचबरोबर आता जिल्हाधिकाऱ्यांना याच्या काळात पुन्हा न्यायिक अधिकार देण्यात आले. कुणाच्या काळात काढून घेण्यात आलेले होते, वॉरन हेस्टिंगच्या काळात काढून घेण्यात आले होते. आता हा जिल्हाधिकारी हा महसूलही गोळा करेल, त्याचबरोबर न्यायदानाचं कामही करेल, हे लक्षात असू दे. कुणाच्या काळापासून तर वॉरन हेस्टिंगच्या 2 स्टेटमेंट येऊ शकतात. एक स्टेटमेंट आपण असं कन्सिडर करूया की वॉरन हेस्टिंगच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांना एकच मिनिट तुम्हाला इथं दाखवतो. कॉर्नवॉलिसच्या काळात जे की इथं जिल्हाधिकाऱ्यांचे जे अधिकार काढून घेण्यात आलेले होते तर ते स्टेटमेंट अशी बनू शकतात. एक मिनिट. कॉर्नवॉलिसच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांकडून फक्त महसूल व्यवस्था सांभाळायला दिली किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून न्यायदानाचा अधिकार काढून घेण्यात आले. आणि पुढं दुसरं स्टेटमेंट येईल की लॉर्ड हेस्टिंगच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा न्यायदानाचं काम देण्यात आलं किंवा अधिकार देण्यात आले. तरी दोन्ही स्टेटमेंट योग्य असतील. ठीक आहे, कॉर्नवॉलिसचं काय आहे, कॉर्नवॉलिस अधिकार काढून घेण्यात आले. न्यायदान मी तर फुली करतोय म्हणजे नाही, म्हणजे कोणाला, कलेक्टर. ठीक आहे, एकच मिनिट, कलेक्टर हे लिहून घ्या. आणि इथं हेस्टिंग्ज असेल आणि हा मार्किस ऑफ हेस्टिंग्ज आहे, हे लक्षात घ्या. वॉरन हेस्टिंग वेगळा आणि इथं काय तर न्यायदान, म्हणजे दोन्ही अधिकार यांच्याकडं असतील. ठीक आहे, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. बरं, याच्याच काळात महालवारी कोणी सुरू केली 1822 मध्ये, हॉल्ट मॅकेन्झी यांनी सुरू केली. आणि रयतवारी 1820 मध्ये थॉमस मुनरो
यांनी सुरू केली. ठीक आहे, या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात असल्या पाहिजे. त्याचबरोबर मराठा युद्ध झाल्यानंतर बॉम्बे प्रांताची निर्मिती ही कुणाच्या काळात झालेली आहे, तर लॉर्ड हेस्टिंगच्याच काळात झालेली आहे. ठीक आहे, या बऱ्याचशा गोष्टी ज्या याच्यात दिलेल्या नाहीत तर त्या लक्षात असाव्यात. त्यानंतर येईल लॉर्ड ॲमर्स्ट, हा 1823 ते 28 या काळात होता. पहिलं इंग्रज म्यानमार युद्ध कुणाच्या काळात झालं, तर याच्या काळात झालेलं आहे आणि यांदोबच्या तहानुसार हे युद्ध थांबवलं गेलं आणि यानुसार ईशान्य भारतातील आसाम, मणिपूर, म्यानमार, तहसीलराम ही बरीचशी जे काही एरिया आहे तर तो भारताला जोडण्यात आला. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आणि यानंतर बरेचसे उठाव ईशान्य भारतात चालू होतील. त्याचं कारण काय होतं, यांदाबोचा तह यानुसार बऱ्याचशा गोष्टी तिथल्या ज्या आदिवासींशी यांनी मान्य केलेल्या होत्या त्या त्यांनी पाळल्या नाहीत, म्हणून बरीचशी युद्ध झालेली तुम्हाला दिसतील. 1824 मध्ये याच्या काळात बाराकपूर छावणीत बंड झालेलं होतं. त्याचबरोबर यानं कलकत्ता येथे संस्कृत महाविद्यालयाची स्थापना केली. हे लक्षात घ्यायचं की 1806 याला वेल्लोर येथे उठाव झाला. 1824 ला कुठं झाला, बराकपूर. हा कोण आहे, तर हा इथं होता तुमचा आय थिंक बार्लो. येस, एक मिनिट. जॉर्ज बार्लो आणि इथं असेल तुमचा ॲमर्स्ट. हे दोन्ही नावं लक्षात ठेवायची. हे असे बरेचसे प्रश्न विचारले जातात, जोड्याजोडांसाठी वगैरे विचारलं जातं. त्याचबरोबर संस्कृत महाविद्यालयाची स्थापना कोणाच्या काळात, तर ॲमर्सच्या काळात. आणि हाच काळ कोणाचा आहे, तर राजा राममोहन रॉय हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आता महत्त्वाचा माणूस येईल, लॉर्ड विल्यम बेंटिक, पहिला भारताचा गव्हर्नर जनरल. आधी कोण होते, तर बेंगॉलचे गव्हर्नर जनरल होते. हा कोण असेल, भारताचा गव्हर्नर जनरल असेल पहिला. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. जी प्रोसेस 1773च्या कायद्यानुसार सुरू झालेली. 1773च्या कायद्याला काय झालेलं की केंद्रीकरण सुरू झालं, म्हणजे बॉम्बे आणि मद्रास प्रांत. 73च्या कायद्यानुसार इथं बॉम्बे आहे, आणि इथं आहे मद्रास. हे दोन्ही कोणाच्या अंडर आणण्यात आले, तर बेंगॉलच्या, म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल असं करण्यात आलं. आणि या दोघांनी यांना रिपोर्टिंग करणं मस्ट होतं. पण त्या आता हळूहळू ती जी प्रोसेस इथं सुरू झाली तर ती प्रोसेस इथं येऊन थांबली असं म्हणतात. म्हणजे या 1833 नुसार हा जो विल्यम बेंटिक आहे तर तो काय होईल, तर तो आता गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होईल. हे लक्षात असावं. ठीक आहे, ते पुसत नाही, ते राहू देत. त्यानंतर यानं बरीचशी युद्ध झालेली आहेत. बर्मा युद्ध झालेलं, मराठा युद्ध झालेलं आणि ह्या युद्धांमुळे बरीचशी तिजोरी खाली झाली. माझं तिजोरी खाली झाल्यामुळे यानं काय पर्याय काढले, तर एक तर यानं खर्चात कपात करण्यासाठी जे काही भत्ते दिले जात होते ते सगळे बंद केले. त्यानंतर जे वृद्ध सैनिक आहेत त्यांना निवृत्ती दिली, पेन्शन दिली आणि त्यांना घरी बसवलं. त्यानंतर भारतीय नोकरांची बरीचशी भरती करण्यात आली. का, कारण ते कमी पगारात राबू शकतात म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, म्हणजे पैसे वाचवण्यासाठी हे वेगवेगळे उपाययोजना करण्यात आले. प्रश्न असा आला की खर्च कपात करण्यासाठी विल्यम बेंटिकने खालीलपैकी कोणकोणत्या उपाययोजना केल्या. भत्ते बंद, निवृत्ती, नोकरांची भरती, भारतीय लोकांना नोकरी देणं वगैरे. ठीक आहे, या तिन्ही गोष्टी तुम्हाला लिहायच्या. त्याचबरोबर उत्पन्न वाढीसाठी त्यानं काय काय केलं. एकतर जी महालवारीची सिस्टीम होती तर तीच यानं नवीन पद्धतीनं लागू केली मार्टिन बर्डच्या सहाय्यानं. ठीक आहे. त्याचबरोबर अफू म्हणजे काय, ड्रग्ज जे हे करतोय तर ते अफूच्या लागवडीस यानं बरंचसं प्रोत्साहन दिलं. इनाम कमिशन 1828 मध्ये स्थापन करण्यात आलं आणि ज्या बक्षीस पात्र जमिनी दिलेल्या होत्या तर त्या पुन्हा घेण्यात आल्या. हे उत्पन्न वाढीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना होत्या. ह्या कशासाठी, खर्च कपात करण्यासाठी आणि ह्या काय, तर उत्पन्न वाढीसाठी. हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर याच्या काळामध्ये जवळपास 1828 पासून ते 35 पर्यंत ठगांचा बंदोबस्त करण्यात आला. थग्स ऑफ हिंदुस्तान बघितले की नाही आमिर खानची, सेम तेच थग्स.
थग्स म्हणजे कोण, जसं पिंडारी होते तसे जे थग्स होते, तर यांचा बंदोबस्त या काळात यानं केलेला आहे. ठगांचा बंदोबस्त कोणाच्या काळात, विल्यम बेंटिकच्या काळात. आणि पिंडाऱ्यांचा बंदोबस्त कोणाच्या काळात, तर हेस्टिंगच्या काळात. ठीक आहे, दोन गोष्टी लक्षात ठेवा. याच्या काळात झालेल्या न्यायव्यवस्थेतील बदल म्हणजे काय होतं, एकतर न्यायालयांचं कामकाज प्रादेशिक भाषांमध्ये सुरू झालं, हा मुद्दा महत्त्वाचा राहील. ठीक आहे. त्याचबरोबर प्रांतिक व जी सत्र न्यायालय नंतर सुरू करण्यात आली होती, रद्द करण्यात आली. यानं आल्यानंतर बंगालचे 20 भागात विभाजन केले, 20 भाग, आणि या प्रत्येक भागावर एक कमिशनर नेमला, जेणेकरून काय तर कर संकलन चांगल्या पद्धतीनं करता येईल. त्याचबरोबर स्थानिक मुन्शी जे असतील तर त्यांना 300 रुपयापर्यंतचे खटले चालवण्याचा अधिकार देण्यात आलेला होता. त्याचबरोबर याच्या काळात अजून काय काय गोष्टी करण्यात आल्या, तर एक तर म्हणजे सती प्रथा बंदी करण्यात आली. याच्यासाठी राजा राममोहन रॉय यांनी बराचसा पाठपुरावा केला होता. ती 1829 मध्ये बंद करण्यात आली. लॉ कमिशनची 1833च्या कायद्यानुसार स्थापना करण्यात आली आणि त्याचा अध्यक्ष कोण राहिलेला आहे, तर लॉर्ड मकॉले. हे नाव लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण हा महत्त्वाचा माणूस आहे. यानं शिक्षण ज्यावेळी आपण बघू मकॉले मिनिट्स, तर त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. ठगांचा बंदोबस्त करण्यासाठी एक स्वतंत्र पोलीस खातं स्थापन करण्यात आलं आणि त्याचा कमिशनर कोण आहे, तर मेजर स्लीम. हे लक्षात घ्या. ठीक आहे. 1833चा चार्टर ऍक्ट आणला. चार्टर ऍक्टनुसार गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल कोण झाला, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया झाला. ठीक आहे. 1833च्या चार्टर ऍक्टनुसार काय करण्यात आलं, जो काय व्यापार आता चहा आणि चायना कंपनीकडे राहिले तर त्या दोन्हीही गोष्टी काय करण्यात आल्या, काढून घेण्यात आल्या. ठीक आहे, तर तेही तुम्हाला माहिती असलं पाहिजेत. 1833चा कायदा आणण्याचं अजून एक कारण होतं, म्हणजे 1832चे इंग्लंडमध्ये रिफॉर्म ऍक्ट आलेले होते. रिफॉर्म ऍक्ट आणण्याचं कारण होतं तिथं असणारी औद्योगिकीकरण किंवा इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशन जे झालं त्याचा परिणाम होता आणि त्यानुसार 1833च्या कायद्यामध्ये बरेचसे चांगले बदल झालेले आपल्याला बघायला मिळतात. 1832चा एक नियम आणला, त्यानुसार दासी प्रथा सुद्धा बंद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर एक सर्क्युलेशन काढण्यात आलं, ज्याच्यानुसार एकतर 1813नुसार ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी परमिशन मिळालेली होती. आता यांनी याच्यात अजून एक ॲड काय केलं, की जर ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर जे लोक जमिनी म्हणजे हस्तांतरित करतील तर त्या मुलांना संपत्तीचा सर्व अधिकार देण्यात येतील, नाहीतर दिले जाणार नाहीत. त्यामुळं बऱ्याचशा लोकांनी घाबरून ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचं दिसते. त्याचबरोबर ग्रँड ट्रंक रोडची निर्मिती सुद्धा याच काळात झालेली आहे. मी तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओमध्ये ग्रँड ट्रंक रोडचा हे पण दाखवेल. ठीक आहे. त्याचबरोबर यांना बरीचशी संस्थानं सुद्धा खालसा केली, म्हैसूर आहे, कुर्गा इत्यादी बरीचशी संस्थानं खालसा केलेली याच्या काळामध्ये दिसतात. त्यानंतर येतोय चार्ल्स मेटकप, 1 वर्षासाठी आलेला. ठीक आहे. याला वृत्तपत्रांचा मुक्तिदाता असंही म्हटलं जातं. ठीक आहे ना. बरेचसं जे काय वृत्तपत्रांवरती बंधनं आणण्यासाठी कायदे केले होते ते सगळे कायदे यांना रद्द केले. त्याचबरोबर फाशीची शिक्षा सुद्धा याच्या काळात रद्द झाली. यांना आक्रमक व फॉरवर्ड पॉलिसी. आता याच्याविषयी असं सांगितलं की हा 16व्या वर्षीच भारतात आलेला होता. भारतात आल्यानंतर बरंचसं काम करत असताना मग इथल्याच एका शीख महिलेशी त्यानं विवाहही केलेला असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर 1836 मध्ये कलकत्ता सार्वजनिक ग्रंथालयाची स्थापना ही चार्ल्स मेटकापच्याहीच काळात झालेली आहे. त्यानंतर हे लॉर्ड ऑकलंड. आता हा फार महत्त्वाचा आहे कारण बऱ्याचशा घडामोडी याच्या काळात झालेल्या आहेत वायव्य भागामध्ये. एकतर अफगाण युद्ध झालं आणि अफगाण युद्ध ब्रिटिशांसाठी एवढं अपमानकारक होतं की एकतर हार्डी लोक म्हणजे अफगाण पर्शियन उंच 6.5-7 फुटाचे लोक, त्यांच्यासोबत ब्रिटिश लढताना अक्षरशः दमून गेले त्या वातावरणात लढताना. आणि मग वापस येणाऱ्या ब्रिटिश लोकांची अफगाणांनी मोठ्या प्रमाणावर कत्तल केली. त्यामुळं अफगाण युद्ध हे एक यांच्यासाठी फार मोठा अपमानजनक युद्ध होतं असंही म्हटलं तरी चालेल. हा एक डिझास्टर होतं, मेजर डिझास्टर असंही म्हटलं तरी चालेल. त्याच काळात 1839 मध्ये रणजित सिंहचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याच्या कोर्टमध्ये दरबारात जे काय रक्तपात झाला तर तो पुढचे आता 10 वर्ष चालू होईल. संस्कृत पर्शियन यानं याच्या काळात संस्कृत पर्शियन
अरेबियन भाषा शिकायला बरंचसं प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बेची स्थापना झाली. पुढे जाऊन हिचं सुद्धा रूपांतर SBI मध्ये झालेलं दिसेल. ठीक आहे. त्याचबरोबर यात्रेकरूवरील जो कर होता तर तोही याच्या काळात हटवला गेला. त्यानंतर संन्याशांचा उठाव लक्षात घ्या. त्यानंतर पहिले बंगाली दैनिक संवाद प्रभाकर 1839ला कुणाच्या काळात चालू झालं तर लॉर्ड ऑकलंडच्या काळात चालू झालेलं दिसते. त्याचबरोबर तत्वबोधिनी सभा देवेंद्रनाथ टागोर यांनी सुरू केलेली, तीही कुणाच्या काळात सुरू झालेली आहे तर लॉर्ड ऑकलंडच्या काळात, देवेंद्रनाथ टागोर. ठीक आहे. त्यानंतर हे लॉर्ड ॲलनबरो, हा कधी आहे तर 1842 ते 1844 या काळात असेल. आणि याच्या काळामध्ये खूप अशा गोष्टी करण्यात आल्या ज्या की गरजेच्या नव्हत्या. पहिलं म्हणजे सिंध प्रांत भारताला जोडण्यात आला. मुळात याची गरज नव्हती, तरीही वायव्य प्रदेश आपल्याला जिंकायचा असेल आणि अफगाणी लोकांना जर हरवायचं असेल तर त्याचा हा, असं म्हटलं जातं की अफगाणी युद्धाचा हा शेवट होता, म्हणजे सिंध प्रांत भारताला जोडणं आणि हळूहळू त्यांचं त्या भागावरती वर्चस्व प्रस्थापित करणं असं म्हटलं तरी चालेल. त्याचबरोबर चीन मोहीम याच्याच काळात काढण्यात आली आणि हाँगकाँगची निर्मिती सुद्धा लॉर्ड एलनबरोच्या काळात झाली. हाँगकाँगमध्ये आजकाल बरीचशी युद्ध चाललेली असतात ऑटोनॉमीसाठी, त्यामुळे लक्षात घ्या की एलनबरो महत्त्वाचा असेल. ठीक आहे. त्यानंतर सोमनाथ दरवाजाचे मंदिराचे दरवाजे जे काही अफगाणिस्तानातली बादशाह घेऊन गेलेले होते तर ते याच्या काळामध्ये वापस आणण्याचं कामही केलं गेलं. त्यानंतर गुलामगिरीची पद्धत नष्ट करण्यात आली. डेप्युटी मॅजिस्ट्रेट नावाचं एक पद तयार करण्यात आलं, म्हणजे मॅजिस्ट्रेट म्हणजे कोण, दंडाधिकारी, त्याच्या खाली डेप्युटी मॅजिस्ट्रेट हे एक पद तयार करण्यात आलं. आणि बँक ऑफ मद्रासची 1843ला स्थापना करण्यात आली. ठीक आहे. 1806 मध्ये काय तर बँक ऑफ बेंगॉल, 1840 मध्ये काय तर बँक ऑफ बॉम्बे आणि 1843 मध्ये मद्रास. हे तिन्ही गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. ठीक आहे. तिन्ही गोष्टी पाठ करून ठेवा. कुणाच्या काळात झालं तेही पाठ करून ठेवा. त्यानंतर लॉर्ड हार्डिंग्ज पहिला 44 ते 48 मध्ये आहे. याच्या काळात प्रथम शीख युद्ध झालं 45 ते 46 मध्ये, हे आपण सेपरेटली बघतो. लाहोरचा करार झाला आणि त्यालाच भैरवालचा तह असंही म्हटलं तरी चालू शकतं. ठीक आहे. आणि पहिलं शीख युद्ध कन्क्लूड झालं. बऱ्याचशा हानिकारक टर्म्स पंजाब किंवा शीख लोकांवरती लादण्यात आल्या. याच्या काळात स्त्री भ्रूण हत्येचा निषेध करण्यात आला. त्याचबरोबर गोंड समाजातली नरबळीची प्रथा सुद्धा याच्या काळात कमी करण्यात आली किंवा बंद करण्यात आली. रविवारी सुट्टी जी की आता आपण उपभोगतो तर ती कुणाच्या काळात चालू झालेली आहे, लॉर्ड हार्डिंग्ज पहिला. अजून दुसरा येईल, त्यामुळे इथं लक्षात घ्या की पहिला याच्या काळामध्ये रविवारी सुट्टी जाहीर करण्यात आली. आणि यानं बरेचसे अधिकारी किंवा त्यांचे कर्मचारी नेमणूक करत असताना इंग्रजी ज्याला येईल तर त्याला प्राधान्य दिलेलं दिसतं. हा भैरवालचा तह म्हणजेच हा शीख लोकांशी केलेला तह आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती ज्याला आधुनिक भारताचा निर्माता असंही म्हटलं जातं, लॉर्ड डलहौसी, तर तो कधी आलेला 1846 ते 56च्या काळात. आणि याच्या काळात बऱ्याचशा प्रशासकीय, न्यायालयीन किंवा यानं वेगवेगळ्या नवीन गोष्टी पण आणलेल्या आहेत. ठीक आहे. एक तर साम्राज्य विस्तार यानं फार मोठ्या प्रमाणावर करून आणला. यानं खालसा पद्धत धोरण स्वीकारलं, म्हणजे जे दत्तक ज्यांना घेतलेलं आहे तर त्यांना त्यांनी साम्राज्य नाकारलेलं आहे. अशा दत्तक वारसा नामंजूर या दृष्टीने त्यांनी ही बरीचशी संस्थानं खालसा केली. सातारा आहे, जयपूर, संबळपूर, ओरछा, बघाट, उदयपूर, झाशी, नागपूर, करौली आणि अवधी, हा क्रम तुमच्या लक्षात असला पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतर यानं बऱ्याचशा लष्करात बदली केलेले दिसतात. एकतर सैन्यात इंग्रजांची संख्या वाढून भारतीयांना कमी केलं. त्यानंतर यानं उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी थंड हवेचं ठिकाण सिमला या ठिकाणी स्वतःची राजधानी हलवली. त्याचबरोबर यानं बंगाल सेंटरहून, हे लक्षात, खूप साऱ्या गोष्टी बाहेर नेल्यात. पहिलं काय आहे तर सिमला, हे बंगाल आपण समजूया. ठीक आहे. बंगालच्या बाहेर सिमला नेलं. सिमल्याला उन्हाळी राजधानी करण्यात आलं. ठीक आहे. उन्हाळी राजधानी. त्यानंतर बंगाल तोफखान्याचं मुख्यालय, तोफखाना कुठं नेला तर मेरठला नेला. याबरोबर सैन्यही नेलं, म्हणजे तोफखाना प्लस सैन्यही नेलंय मेरठला.
ठीक आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी यानं काय केल्या तर इथून बंगालमधून हलवायला सुरुवात केली. त्याचबरोबर गुरखा सैनिक व रेजिमेंट यांची संख्या वाढवली. म्हणजे मुळात ज्यावेळी सगोलीचा करार झाला त्यानंतर गुरखा रेजिमेंट स्थापन करण्यात आलेली दिसते. प्रशासकीय बदल काय काय करण्यात आले तर बंगालमध्ये आतापर्यंत बंगालचा जो गव्हर्नर होता तोच भारताचाही गव्हर्नर जनरल झाला. मग आता त्याला दोन्हीकडे लक्ष ठेवणं पॉसिबल नव्हतं, म्हणून बंगालसाठी लेफ्टनंट गव्हर्नरची नेमणूक करण्यात आली. त्याचबरोबर नव्यानं ग्रहण केलेल्या बऱ्याचशा प्रांतावरती प्रत्यक्ष प्रशासन स्थापन करण्यात आलं. याच्या काळात बऱ्याचशा शैक्षणिक सुधारणाही झालेल्या आहेत. थॉम्सन पद्धत म्हणजे ज्याच्यामध्ये देशी भाषेवर जोर देण्यात आला तर तीही स्वीकारण्यात आली. वुड्स डिस्पॅच किंवा वुड्सचा खलिता याच्यामध्येही देशी भाषा आणि प्राथमिक शिक्षण याच्यावरती बराचसा फोकस करण्यात आलेला दिसेल. आपण ज्यावेळी शैक्षणिक धोरणं बघू तर त्याच्यामध्ये त्या पूर्ण गोष्टी बघितल्या जातील. रुरकी येथे याच्या काळात अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. दळणवळणविषयक बघितलं तर पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे कुणाच्या काळात धावली तर याच्या काळात धावलेल्या 1853 मध्ये. इथं तुम्हाला दिसेल हे पोस्ट ऑफिस आहे. पहिलं पोस्ट ऑफिस कुणाच्या काळात उघडण्यात आलं लॉर्ड डलहौसीच्या. त्यानंतर ग्रँड ट्रंक रोड हा जो इथून ते इथपर्यंत जो काय ग्रँड ट्रंक रोड दिसतो तर तो कुणाच्या काळात याच्या काळात दुरुस्ती करण्यात आली. विल्यम बेंटिकच्या काळात याच्या बांधकामाची सुरुवात करण्यात आलेली होती. तार विभाग टेलिग्राफ लाईन याची सुरुवात याच काळात करण्यात आलेली होती आणि या सगळ्या गोष्टींनी त्यांना 1857च्या उठावात फार मोठ्या प्रमाणावर मदत केलेली दिसेल. त्याचबरोबर याच्या काळात PWD डिपार्टमेंट पब्लिक वर्क्स म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना सुद्धा याच्याच काळात झालेली आहे. गंगा कालवा कराची मुंबई कलकत्ता येथे बऱ्याच ठिकाणी बंदरांचा विकास कुणाच्या काळात झालाय तर लॉर्ड डलहौसीच्या काळात झालाय. त्याचबरोबर संथाळांचा विद्रोह 1855ला हा याच्याच काळात झाला आणि जवळपास यांनी 15,000 पेक्षा जास्त संथाळांची या काळात कत्तल झालेली तुम्हाला बघायला मिळेल. विधवा पुनर्विवाह कायद्याचा मसुदा कुणी तयार केलाय तर डलहौसीनं. आणि हा पास कुणाच्या काळात झाला तर कॅनिंगच्या काळात. हा मुद्दा लक्षात ठेवा. पास झालं जर असं स्टेटमेंट आलं तर ते कॅनिंगचं असेल आणि जर मसुदा कुणाच्या काळात तयार करण्यात आला तर डलहौसीच्या. हे ईश्वरचंद्र विद्यासागर आहेत. यांनी विधवा पुनर्विवाहाला बरंच पाठपुरावा करत होते. त्यानंतर स्पर्धा परीक्षांची सुरुवात ही याच्याच काळात झाली आणि याला मुक्त व्यापार नीतीचा समर्थक असंही म्हटलं जातं. यामध्ये आपण 1857 म्हणजे कॅनिंगला याच्यामध्ये घेतलेलं नाही आहे. ठीक आहे. कॅनिंगच्या काळात आता काय 2-3च घटना घडतील ते म्हणजे 1857चा उठाव आणि हे विधवा पुनर्विवाह कायदा तो एक 1857च्या आधी घडलेलं आहे. ठीक आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीच्या गोष्टी बघूया. धन्यवाद.